आज आपण गोड मिरची बनवणार आहोत. त्यासाठी तांदळाचं पीठ आहे 1 वाटी, तूप आहे, पाऊण वाटी साखर आहे. सर्वात आधी तांदळाचं पीठ आणि तूप मिक्स करून घेऊ. तांदळाचं पीठ आहे, तूप आहे, पीठ आणि तुपाला छान मिक्स करून घेऊ. मिक्स झालेला आहे. आता पाण्याने भिजवून घेऊ. साधं पाणी आहे. मिश्रण चांगल्याने मिक्स झालेलं आहे. 2 रंगाचे मिरच्या करणार आहोत. त्यासाठी 2 भाग करून घ्यायचे. हिरवा कलर आहे, फूड कलर आहे हा हिरवा. याला छान मिक्स करून घेऊ. जास्त पातळ पण नाही, जास्त जाड पण नाही करायचे. मिक्स झालेला आहे हिरवा कलर. आता लाल कलर करून घेऊ मिक्स. आपला लाल कलर पण मिक्स झालेला आहे. आता मिरच्या बनवायला सुरुवात करू. असे छोटे छोटे गोळे करायचे. असे छोटे गोळे करून असे लांब लांब करून घ्यायचे मिरच्या. हे बघा मिरच्या. आपली मिरची बनवून झालेली आहे. आता तेलामध्ये तळून घेऊ. आपलं तेल गरम झालेलं आहे. यात आपण मिरच्या तळून घेऊ कमी गॅसवर. असं छान फिरवून घ्यायचं. आपली मिरची झालेली आहे. काढून घेऊ. पुन्हा तळून घेऊ मिरची. असं छान हलवत राहायचं.
मिरच्या चांगल्याने शिजलेल्या आहे. आता काढून घेऊ मिरच्या. हे बघा मिरच्या तळून झालेले आहे. आता पाक बनवायला सुरुवात करू. पाक बनवून घेऊ. पाऊण वाटी साखर आहे. अर्धी वाटी पाणी आहे. छान असं फिरवून घ्यायचं कमी गॅसवर. आपलं पाक झालेलं आहे. असं जाडसर पाक ठेवायचं. हे बघा, यात आपण मिरच्या घालू. आणि असंच हळूहळू फिरवून घेऊ. कमी गॅसवरच फिरवायचं. हळूहळू फिरवायचं, नाही तर तुटतात मिरच्या. आपले मिरच्या तयार झालेले आहे. असे मिरच्या तुम्ही बनवा, खा आणि मला कमेंट्स करून सांगा. धन्यवाद.